हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या इजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज अत्यंत महत्त्वाचा GR शिक्षक भरतीला घेऊन आलेला आहे मित्रांनो. ते तुम्हाला मी आज खुलासा करणार आहे की GRची नेमकी GRमध्ये माहिती काय आहे. तरी खूप मुलं गोंधळून जातील आज त्या संदर्भामध्ये. 1.1 पद असेल, सेमी इंग्लिशच्या इंग्रजी माध्यमातल्या शाळेवर सेमी इंग्लिशच्या BA MA इंग्लिशवाल्यांचा विषय असेल, 1.1 पद असेल, ठीक आहे, आणि 50 प्रेफरन्स असतील. या संदर्भामध्ये ज्यावेळेस आम्ही नागपूरमध्ये माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेबांना आंदोलनाच्या वेळेस आम्ही आम्ही गेलो होतो. मी आदरणीय संदीप कांबळे सर, त्याच्यानंतर लशित चव्हाण सर असतील, अर्चना चव्हाण मॅडम असतील, आम्ही 5 जणांनी गेलो होतो. तेव्हा जवळपास अर्धा तास आमची चर्चा शिक्षण मंत्र्यांसोबत झाली होती. आम्ही त्यावेळेस तुम्ही जर यूट्यूबवर लाईव्ह बघितली असेल ह्या चॅनलवरती नागपूरच्या आंदोलनातली सर्व माहिती, तेव्हाच तुम्हाला हे लक्षात आलेलं असेल. त्या संदर्भामध्ये आज तो GR आलेला आहे आणि ती माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. हा GRची काढणी भाषा म्हणजे काही खुशी ही गम अशा पद्धतीचा हा GR आहे मित्रांनो. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही, तुमच्या मूळ मुद्द्यावर सांगतो. पहा GR काय आहे ते. ठीक आहे, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत सुधारणा झालेली आहे. आजचा GR आहे 20 जानेवारीला आला. ठीक आहे, शालेय शिक्षण क्रीडा विभागाकडनं हा GR आलेला आहे मित्रांनो. मी सर्व सांगतो काय. थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित GR हा मी घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चालते. चला, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची कार्यवाही संदर्भ क्रमांक 1 ते 4 शासन निर्णयाने विहित करण्यात आलेली आहे. त्यातील बहुतांश तरतुदी पदभरतीची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने करण्यात आल्या होत्या. तथापि काही तरतुदीमध्ये पदभरतीच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याने निदर्शनास आले आहे. ही बाब विचारात घेऊन काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होता. ते तुम्हाला मी सांगितलं होतं. आता शासन निर्णय आज काय बदल झाला आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. ते पहा. खालील तक्त्यात दाखवलेल्या पद्धतीने पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित अधिक्रमित करण्यात आलेल्या तरतुदी अगोदरच्या त्याऐवजी सुधारित तरतुदी काय आहेत ते 2 कॉलममध्ये वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, ते प्रदान करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं. आता पहा, अगोदरच्या तरतुदी काय आहेत आणि त्यानंतर लागू करायची सुधारित तरतुदी काय आहेत, हे 2 कॉलम व्यवस्थित दिलेले आहेत. ते समजून घ्या. ते कसं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. ठीक आहे, पहिलं शासन निर्णय जो झाला होता 2023ला 13/10/2023 त्या जो शासन निर्णय GR आहे ते GR मी परत टेलिग्रामवर टेलिग्राम ते टाकतो मी तुम्हाला. ते बघून घ्या. त्याच्यामध्ये काय तरतुदी होत्या. क्रमांक 2 मध्ये ह्या तरतुदी होत्या. कोणत्या तरतुदी ते पहा. आता म्हणजे ह्याच्यात बदल काय झालं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचा माहिती आहे. विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवारांची एकदा निवड झाल्याच्या नंतर पुन्हा नव्याने निवड जाहिरातीनुसार अर्ज केल्यास निवडीसाठी पूर्वी शिफारस केलेल्या गटापेक्षा वरील गटाच्या अटीनुसार त्याची निवड व्हायची. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो काय आहे. ज्याची 1 ते 5ला जर निवड झाली पहिल्या टप्प्यात, कसा टप्पा पहिला, तर नंतरच्या टप्प्यामध्ये मित्रांनो याची आहे ना आता 6 ते 8ला त्याची निवड व्हायची. ज्याची 6 ते 8ला निवड झाली का ती 9 ते 10ला निवड व्हायची. त्याच्या शैक्षणिक अर्हता जर त्याच्याकडे असेल तर. पण आत्ता तसं होणार नाही. निवड गटासाठी अर्ज करायचे असल्यास पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. म्हणजे कसं निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचे झाल्यास नव्याने चाचणी दिल्यानंतर गुणवत्ता पुन्हा त्याच गुणवत्तेसाठी पात्र ठरेल. समजून घ्या कसा अर्थ आहे. अर्थानुसार गटासाठी पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचे झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. म्हणजे नव्याने चाचणी देऊन पात्र ठरेल हा नियम होता. पण आत्ता काय बघा, उमेदवारांनी चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील. म्हणजे कसं, पहिले मुलाखत दिली तर विना मुलाखतमध्ये ती निवड झाली तर मुलाखतीला ती लागू व्हायची. पण आता तसं होणार नाही. दोन्हीसाठी एकच होईल आता. ठीक आहे, उमेदवार निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे झाल्यास त्याला नव्याने परीक्षा द्यावी लागेल. म्हणजे एकदा निवड झाली की आता बाहेर, आता त्याला चान्स नाही. ठीक आहे, हा त्याचा एक म्हणजे 1.1 पद आपण त्याला म्हणू शकतो. पहिला पॉईंट कसा म्हणू शकतो आपण, 1.1 पद. कळलं तुम्हाला काय म्हणायचं शॉर्टकटमध्ये, 1.1 पद. ह्याचा अर्थ एका क्लॉजमध्ये सांगतो, एका पहिल्याचा अर्थ निघून जाईल. ठीक आहे, दुसरा पहा. एकूण किती शासन निर्णय आहेत तुम्हाला सांगतो. 4 बदल झालेले आहेत, 4 महत्त्वाचे. पहिला बदल तुम्हाला सांगितला काय झाला ते. ठीक आहे, आता दुसरा बदल घ्या. आता दुसरा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो. पवित्र पोर्टल प्रणालीवरती काय व्हायचं, पहिलं इच्छुक अर्हतापात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणासह पवित्र प्रणालीवर 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील खाजगी संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग विषय त्यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील.
उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देतील, असा त्याचा अर्थ होता. पण आत्ता काय बदल झालं? आत्ता महत्त्वाचं जे आम्ही दादा भुसे साहेबांनी सांगितलं होतं 50 प्रेफरन्सचा, त्याच्या संदर्भात तो माहिती आहे. पहा, इच्छुक अर्थपात उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभिगत बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. मी छोटा व्हिडिओ बनवतो म्हणून मी फास्ट घेतो आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. म्हणजे पहा, देतील, पण उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग विषय यांचा विचार करूनच प्राधान्यक्रम देऊ शकतील. ठीक आहे. परंतु उमेदवार त्यांच्या अर्थानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सर्व मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्र असेल. म्हणजे काय बघा, 50 प्रेफरन्स, 50 प्राधान्यक्रम देता येतील. सदर निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे, म्हणजे मुलाखत आणि विनामुलाखत, हे दोन्ही प्रकारासाठी वेगवेगळे असेल. इथं 50, इथं 50. कळलं तुम्हाला? म्हणजे दोन्ही ठिकाणी वेगवेगळे प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. 50-50च पहिलं पूर्ण तुम्ही केंद्रीय पदनं सर्व प्रेफरन्स द्यायचे, पण आत्ता 50-50 तुम्हाला द्यावं लागेल. स्वतः दादाजी भुसे साहेबांनी आणि आवर सचिव तिथे आम्हाला जेव्हा मी भेटलो होतो शिक्षण मंत्र्यांना, तेव्हा त्यांनी डायरेक्ट आम्हाला सांगितलं होतं. आणि ही 50 प्रेफरन्सचा मुद्दा पहिल्यांदा सर्वप्रथम आम्हीच सांगितला होता मित्रांनो. ठीक आहे. चला, तिसरा मुद्दा काय पहा, शिक्षक भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. बघा, आणि सन 22 म्हणजे कधीचं विचारात घेण्यात जात होतं? जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर. ठीक आहे. आता हे सर्वात आम्ही पाठपुरा केला होता. जे एजबारची मुलं आहेत त्यांना माहीत आहेत. 22मध्ये कोविडच्या ह्याच्यामुळे 2 वर्षासाठी शिथिलता देण्यात येत आहे, त्यावेळेसची होतं तर. पण आता काय बघा, आता काय, पदभरतीसाठी शिक्षक अभिगत बुद्धिमत्ता चाचणी प्राप्त गुणांच्या आधारे देण्यात येत आहे. त्या चाचणीमध्ये अर्ज करण्याच्या दिनांकास, शेवटच्या दिनांकास अर्ज कधी केला होता आपण? 14 मे. हा मुद्दा आम्ही खूप लहाने सर असतील आणि मंत्रालयामध्ये तुम्ही जुने व्हिडिओ काढून बघा. त्याच्यामध्ये 2 पत्र आम्ही मंत्रालयात दिले होते की परीक्षेची तारीख जी आहे ना, आपण 14 मे 2025 तारीख दिली होती आपण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. हे एज ग्राह्य धरण्यात यावं, याची आम्ही मागणी केली होती आणि ती मागणी आज पूर्ण झाली. म्हणजे परीक्षेच्या दिनांकाच्या शेवटच्या दिनांकाच्या परिगणना करण्यात येईल. कळलं तुम्हाला? म्हणजे 14 मे 2025 हे तुमचे एजसाठी कन्सिडर करण्यात येईल मित्रांनो. हा एक महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. मुद्दा क्रमांक 3 झाला. आणि मुद्दा क्रमांक 4 पहा, बालकांचा मोफत सक्तीच्या JR अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकाकरता 1ली ते 8वी विषयांची शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय, ठीक, क्रीडा विभाग RT हा JR आहे 2013चा. तरतुदीनुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षक पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पात्रता अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरता मंजूर विषय शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका धारण करणे आवश्यक राहील. म्हणजे DED इंग्रजी माध्यमातून पाहिजे होतं मित्रांनो. कधी 13 JRनुसार. कधी कुणासाठी? 1 ते 5, 1 ते 8 तर सेमी इंग्रजी विषयासाठी. ठीक आहे. कळलं मला? सेमी इंग्रजीसाठी पहिलं इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची गरज होती. आता त्यात बदल झालेला आहे. ते कसं तुम्हाला सांगतो. आता ज्यांचं BA इंग्लिश झालेलं आहे, इंग्लिश झालेलं आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे मित्रांनो. ठीक आहे. 12वी सायन्स तुम्ही क्लॉज दिले आहेत वेगवेगळे, कसे दिले आहेत बघा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 मधील प्राथमिक शिक्षणाकरता 1ली ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय. काय हा शासन निर्णय आहे 2010चा, जे 13 फेब्रुवारी 2013 दिवशी आलेला आहे. त्यानुसार सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षक पद्धती अवलंबणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य राहील. म्हणजे TET कंपल्सरी असेल. TET काय असेल? कंपल्सरी असेल. TET कंपल्सरी असेल. ठीक आहे. इयत्ता 1ली ते 5वी, 1ली ते 5वी, ठीक आहे, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी 10वी या गटासाठी त्या दुसरा कलर घेतो, त्या माध्यमाच्या शाळाकरता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमासह, समजून घ्या, इंग्रजी माध्यमासह त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन, म्हणजे माध्यम कोणतं? मराठी माध्यमाची शाळा, उर्दू माध्यमाची शाळा, कन्नड माध्यमाची शाळा विचारात घेऊन
उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे, म्हणजे 10वीचं माध्यम, 10वीचे माध्यम, ठीक आहे, माध्यम, त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. म्हणजे कसं, कन्फ्यूज होऊ नका. इंग्रजी माध्यमासह त्या शाळांमध्ये माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेची त्यांची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. ठीक आहे. कुणाचं? इंग्रजी माध्यमासह इतर माध्यमाचं. आता ते खाली दिलेलं आहे. इथं 1ली ते 5वी गटासाठी सेमी इंग्रजी विषयकरिता व्यावसायिकरिता इंग्रजी माध्यमातून असावी. ठीक आहे, करण्यात आलेले आहे. ठीक आहे. 1ली ते 5वीसाठी सेमी इंग्रजीच्या जागांसाठी इंग्रजी माध्यमातून D.Ed कंपल्सरी पाहिजे, आलेले आहे. त्या सामाजिक प्रवर्गासाठी जसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास, उपलब्ध जर झाले नसेल, त्या कॉमन रोस्टरमध्ये कट ऑफमध्ये नसेल, तर रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिरात देऊन त्या उमेदवारांसह या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अहर्तता, हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथून, व्यावसायिक अहर्तता ही, ठीक आहे, व्यावसायिक अहर्तता ही इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही. ठीक आहे. ज्या उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेली नाही अशा मात्र 12 विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्थ धारण केलेली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यात मुभा देण्यात येत आहे. म्हणजेच असा अर्थ आहे मित्रांनो की सेमी इंग्रजीच्या शाळेवरती 12वी सायन्स 1 नंबर, 2 BA MA इंग्रजी. ठीक आहे. अक्षर थोडंसं समजून घ्या. आता इंग्रजी चांगला काढतो थोडंसं. ठीक आहे, इंग्रजी. ठीक आहे. त्याच्यानंतर BSc MSc या मुलांना संधी भेटेल. 1 2 3 4. ठीक आहे, अशी मुभा देण्यात येत आहे. आणि हे म्हणजे तुम्हाला सांगतो आता ह्याच्यामध्ये कन्क्लूड मुद्दे सांगतो. ह्याच्यात काय ह्या GR मधलं बदल काय आहे एका पेजवर सांगतो महत्त्वाचा. पहिला बदल झालेला आहे मित्रांनो, 1 बिंदू, पेन दुसरा घेतो, 1 बिंदू 1 पद, पहिला बदल लागू झाला. 50 प्रेफरन्स संस्था जे मुलाखत आपण घेतात, मुलाखत, आणि 50 विना मुलाखत झडपी असो किंवा संस्था असो, हे विनामुला, ह्याला 50-50 प्रेफरन्स येतील. आता तिसरा मुद्दा, सेमी इंग्लिशच्या जागा संदर्भात बदल असा झाला. पहिलं फक्त जे आहे ते इंग्रजी माध्यमाचे D.Ed मुलं घ्यायचे. ठीक आहे, इंग्रजी माध्यमात. आता तसं नाही होणार. आता कोण येणार? ज्यांचं BA MA इंग्रजीमधनं झालं आहे तो येणार. त्याच्यानंतर दुसरा कोण येणार? ज्याचं 12वी सायन्स झालेलं आहे तो येणार. 3 नंबर BSc MSc हे MSc जे मुलं झाले आहेत ते पण येणार. असे 3 महत्त्वाचे बदल आहेत. आणि चौथा बदल कोणता माहिती आहे का? पहिला बदल झाला 1 बिंदू 1 पदचा. ठीक आहे. दुसरा बदल झाला 50 प्रेफरन्सचा. तिसरा बदल झाला एजचा काय येईल आता? एजसाठी काय येईल? 14 मे 2025 जे तुम्ही फॉर्म भरण्याची तारीख होती तीच तारीख ग्राह्य धरण्यात येईल. दुसरी तारीख ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे पहिलं जुन्या भरतीमध्ये रजिस्ट्रेशनची तारीख ग्राह्य धरण्यात येत होती, परंतु आत्ता ही जी तारीख आहे मित्रांनो, ही तारीख जी आहे ती 14 मे 2025 पर्यंत तुमचं जे एज होतं ते एज ही परीक्षेमध्ये ग्राह्य धरण्यात येईल. असं हे कन्क्लूड GR आहे आजच्या GR संदर्भामध्ये. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय शेवटी काय बघा, शेवटी काय दिलं त्यांनी? उपरोक्त बदल हे शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 25 करावयाच्या पदभरती स्वीकारण्यात सर्व टप्प्यातील जाहिरातीसाठी तसेच यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहील. म्हणजे आत्ताची भरती आणि पुढील भरती याचा टप्पा दिले बघा, टप्पा दिले. हा एक तुम्ही कन्फ्यूज व्हाल, एक टप्पा दिले शब्द म्हणजे ही भरती टप्पा खेळत राहील, टप्पा खेळत राहील. ठीक आहे. म्हणजे ही भरती टप्प्याटप्प्यानं होईल. आलं ध्यानात? ठीक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे असा GR होता. शासन तरतुदीनुसार निर्णयाद्वारे लागू करण्यात आलेल्या पदभरती इच्छुणाऱ्या लागू राहील असा हा GR आहे. अवर सचिव आबासाहेब कवळे साहेबांनी उपसचिव जे आहेत त्यांच्या मान्यतेने हा GR आलेला आहे मित्रांनो. आता हे पूर्ण GR आज आपण तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ह्या GRची संदर्भ समजून घेण्यासाठी शेअर करा. तुम्हाला ऑथेंटिक माहिती याच्यावरनं
भेटेल मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.